आहेत वर्तमानपत्रातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कोणत्या हेडलाईनची झाली आहे जोरदार चर्चा? कुणी केलंय वादग्रस्त वक्तव्य? कुणाला मिळालाय पुरस्कार? काय आहे गुन्हेगारी विश्वातील मोठी बातमी? विविध वर्तमानपत्रात आलेल्या देश, राज्य आणि पुणे शहरातील बातम्यांचा आढावा घेणारा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेणारा टॉप न्यूज मराठीचा खास कार्यक्रम आजच्या टॉप न्यूज मराठी हेडलाईन्स। नमस्कार, मी विश्वास रिसबूड। आजच्या टॉप मराठी न्यूज हेडलाईन्समध्ये आपलं स्वागत। काय हेडलाईन्स सांगायच्या? वास्तविक आज मी हेडलाईन काय आहे हे सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतंय, कारण काल दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्या आपल्यासमोरच घडलेल्या आहेत। आज एकच बातमी आहे आणि काल जी घटना घडली त्या संदर्भातली बातमी आहे। एकच बातमी म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री राज्याचे नवाब मलिक यांना काल ईडीकडून अटक करण्यात आली आहे आणि त्यांना 8 दिवसाची पोलीस कोठडी, आपलं ईडी कोठडी देण्यात आलेली आहे। या संदर्भातल्याच या सगळ्या बातम्या आहेत। एकूणच नवाब मलिक यांच्यावरती कधी कारवाई नेमकी सुरू झाली, कधी त्यांच्या घरावरची छापा पडला ईडीचा, त्यानंतर काय घडामोडी घडल्या, सत्ताधारी जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे ही सगळी खळबळ उडालेली आहे, त्यानंतर भाजपची भूमिका नेमकी काय आहे, न्यायालयात नेमकं काय घडलं, ह्या सगळ्याच गोष्टीचा आपण ह्या हेडलाईनच्या माध्यमातून आज आढावा घेणार आहोत। आणि त्याशिवाय पुणे शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर फारसं काही विशेष घडलेलं नाही, पण ज्या काही घटना छोट्या मोठ्या घडल्या आहेत त्याच्या संदर्भातलं सुद्धा आपण सविस्तर त्याचं विवेचन करणार आहोत। तर तत्पूर्वी काय नेमकी हेडलाईन आहे, काय नेमक्या वेगवेगळ्या हेडलाईन्स आहेत, बातमी एकच आहे पण हेडलाईन नेमकी काय आहे वेगवेगळ्या पेपरमध्ये ती आपण पाहणार आहोत। सकाळमध्ये बातमी आहे मलिक यांना अटक, लोकमतमध्ये अर्थातच नवाब मलिक यांना अटक, शब्द काही वेगळे नाही आहेत। लोकसत्तामध्ये सुद्धा तीच आहे, नवाब मलिक यांना अटक। महाराष्ट्र टाइम्समध्ये मलिक ईडी कोठडीत अशी हेडलाईन आहे। सामनामध्ये मलिक यांना ईडीकडून अटक, पण त्याच्या ज्या सब हेडिंग आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत सामन्याच्या दृष्टीनं, तेही मी नंतर सांगेन। पुढारीमध्ये आहे राष्ट्रवादीचे नवाब अटकेत। प्रभातमध्ये आहे नवाब मलिक यांना अटक। पुण्यनगरीमध्ये मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे, अशा आशयाची बातमी आहे। त्याशिवाय प्रभातमध्ये छोटीशी महत्त्वाची एक बातमी आहे, थोडीशी वेगळी अशी आहे की 10वी-12वीच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत, त्या संदर्भातली बातमी आहे, ते आपण नंतर त्याचा सविस्तर आढावा घेऊया। तर आता आपण पेपरच्या हेडलाईनचा या कालची जी घटना झालेली आहे, मलिक यांना जी अटक झालेली आहे ईडीकडून, त्या संदर्भातली बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजे ईडीकडून आज 7 तास झाडाझडती घेतल्यानंतर अटक केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। या अटकेनंतर मलिक यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे। यानंतर काय मलिक काय म्हणालेत, आपल्या अटकेनंतर मलिक काय म्हणाले तर लढू जिंकू आणि सगळ्यांना उघडे पाडू, असं एक असं ट्विट नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। ईडी कार्यालयाबाहेर येताना सुद्धा त्यांचा फोटो आहे, विजयी मुद्रेनं ते आलेले आहेत आणि हात वर करून आपल्या कार्यकर्त्यांना एक काय म्हणतो आवाहन करतायत आणि कार्यकर्त्यांना अभिवादन करतायत, असे फोटो वेगवेगळ्या पेपरमधून आलेले आहेत। दरम्यानच्या काळात ममता बॅनर्जींचा पवारांना फोन आलेला आहे। बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांचा फोन पवारांना आलेला आहे आणि ते म्हणत आहेत की नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून पाठिंबा व्यक्त केला आहे। तसंच मलिक यांना मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ नये असं आवाहनही केलं आहे। सरकार आकसबुद्धीनं काम करत असून विरोधी पक्षांनी CBI ईडी विरुद्ध एकजूट होण्याची गरज आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे। कारण दरम्यानच्या काळात भाजपने आता मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। त्याला अर्थातच राष्ट्रवादी किती प्रतिसाद देईल किंवा ती खरंच राजीनामा घेईल का हा प्रश्न, हा जो विषय आहे तो थोडासा औत्सुक्याचा आहे। नेमका राजीनामा घेणार का,
काय नेमकी आता महाविकास आघाडीची भूमिका असणार आहे या संदर्भात काल अटक झाल्यानंतर, मलिक यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानी सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत नेमकं काय झालं हे आपण सगळं पाहणार आहोत. लोकमतमध्ये बातमी आहे, नवाब मलिक यांना अटक. हीच बातमी आहे. यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केलेला आहे. केंद्र सरकार तसंच तपास यंत्रणांच्या विरोधात नवाब मलिक ज्या पद्धतीनं भूमिका मांडत होते तेव्हाच काहीतरी प्रकरण काढून आज ना उद्या त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होतीच आणि तसंच घडलं. मुस्लिम कार्यकर्ता नेता असला की दाऊदचं नाव घेऊन प्रकरण उभं केलं जातं. मी मुख्यमंत्री असताना दाऊदशी माझा संबंध जोडला होता असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आता नेमकं काल दिवसभरात काय घडलं तर पहाटे 4:30 वाजता ईडीचं पथक CRPFच्या जवानांसह नवाब मलिक यांच्या घरी पोहोचलं. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता घरात तासभर केलेल्या चौकशीनंतर ईडीचं पथक नवाब मलिक यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचलं. दुपारी 12 वाजता नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्याचं समजताच त्यांच्या घरासह ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होण्याला सुरुवात झाली. दुपारी 2:45 वाजता 7.5 तासांच्या चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. दुपारी 3:30 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी जे रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता विशेष PMLA कोर्टात वाढीव कोठडीसाठी हजर करण्यात आलं आणि सुनावणीला सुरुवात झाली. आणि त्यानंतर 8:40 वाजता रात्री 8:40 ईडी कोठडी सुनावताच कोर्टातून नवाब मलिक बाहेर पडले आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अर्थातच नाना पटोले, काँग्रेसचे पटोले काय म्हणत आहेत तर ईडीनं मलिक यांच्याविरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई केली आहे. केंद्र सरकार तसंच केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध ते आवाज उठवत असल्यानं ही कारवाई केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आम्ही लढत राहू आणि जिंकू. महाविकास आघाडी सरकारशी आमनेसामने मुकाबला करता येत नसल्यानं अफजलखानी वार सुरू आहेत. चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला, आनंदाचे भरते आलं असेल तर येऊ द्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नका. आम्ही लढत राहू आणि जिंकू असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि तिच्या निकटवर्तीयांशी मलिक यांनी जमिनीचे व्यवहार केले. देशाच्या शत्रूंशी असे व्यवहार करणाऱ्या मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. NIAच्या ऑपरेशन्समधून रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत असल्याचं यावरून लक्षात आलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. लोकसत्तामध्ये अर्थात नवाब मलिक यांना अटक झालेली आहे. दरम्यान महाविकास आघाडी संघर्षाच्या पवित्र्यात आहे. केंद्रीय मंत्रणाच्या माध्यमातून भाजपची दडपशाही सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं एकजुटीनं संघर्ष करण्याचा निर्धार बुधवारी केला आहे. मलिक यांना अटक झाली असली तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही अशी भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आज गुरुवारी महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात निदर्शनं करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवससुद्धा आंदोलनं आणि निदर्शनं यामध्ये तो गाजला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये काय म्हणत आहे, मलिक ईडी कोठडीत असं हेडिंग दिलेलं आहे. मलिकांवरती नेमके आरोप काय आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मलिकांवरती आरोप असे आहेत की दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याकडून नवाब मलिक यांनी दाऊदच्या बेनामी मालमत्ता खरेदी केल्या. दाऊदची 200 कोटी रुपयांची मालमत्ता मलिक यांनी रोखीनं फक्त 55 लाख रुपयांना खरेदी केली. मलिक यांच्या मुलाच्या कंपनीकडं ही संपत्तीचे मालकी हक्क आहेत आणि ही कंपनी नवाब मलिक यांच्या नियंत्रणाखाली आहे. कुर्ला इथल्या गोवा कंपाऊंड मालमत्ता मरियम आणि मुनिरा यांच्या कुर्ला येथील गोवा कंपाऊंड मालमत्ता ही मरियम आणि मुनिरा यांच्या मालकीची आहे. ती मूळची दाऊद हस्तक सलीम पटेल याच्या नावे होती. ती सध्या मलिक यांच्या मालकीच्या कंपनीकडं या जमिनीची मालकी आहे. त्यामुळे आज आंदोलन
आज दोन्ही म्हणजे भाजपनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे की मलिक यांच्यावर जी कारवाई झाली आहे त्याचा समर्थनार्थ भाजप आंदोलन करतायत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे मंत्री पदाधिकारी हे सगळे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. एकूणच आज आंदोलनाचा दिवस असणार आहे. सामनामध्ये काय बातमी आहे? सत्य परेशान, मनी लॉन्ड्रिंगच्या कथित प्रकरणात कारवाई, नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, अशी ही हेडलाईन आहे. ना डरेंगे ना झुकेंगे और जीतेंगे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांचा तो फोटोसुद्धा आक्रोश असा म्हणजे काय आवेशाने जो घोषणा करतायत असा तो फोटो आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संतापाची लाट एकंदर देशभरात पसरलेली आहे किंवा राज्यात पसरलेली आहे असंही सामना म्हणतं आहे. आता महाविकास आघाडीचं आज आंदोलन आहे. त्यानंतर पुढारीमध्ये राष्ट्रवादीचे नवाब अटकेत, ईडीचा हादरा, देशद्रोही दाऊदच्या बहिणीकडून अल्पशा किमतीत जमीन खरेदी केल्याचा आरोप, अशी ही हेडलाईन आहे. प्रभातमध्ये अर्थातच तीच बातमी आहे. पुण्यनगरीमध्ये सुद्धा 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तर एकूणच पाहता नवाब मलिक यांची अटक ही राज्यातल्या सगळ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा खळबळ माजलेली आहे. एकूणच राज्यातील राजकारणाला फार मोठी कलाटणी मिळालेली आहे. आणि आता भविष्यात 3 मार्चनंतर नेमकं काय घडणार आहे? ईडीची कोठडी त्यांची परत वाढणार आहे का त्यांची जामिनावर सुटका होईल, न्यायालयीन कोठडी होईल, त्याच्यानंतर जामिनाची प्रक्रिया सुरू होऊन त्यांना जामीन मिळेल, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या काळामध्ये ह्या संपूर्ण घटनेचे पडसाद राज्यभरामध्ये काय उमटणार आहेत हे सुद्धा पाहणार आहे. कारण महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. 10 मार्चला या 5 राज्यांच्या निवडणुकाच्या जे निकाल जाहीर होणार आहेत त्याचा परिणाम ह्या राज्यातल्या सरकारवर काय होणार आहे हे सगळं पाहणं हे खरोखरीच इंटरेस्टिंग आहे, फार उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि एक फार मोठी उत्सुकता या संपूर्ण राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे. या सगळ्या ह्या बातम्या नवाब मलिकशी संबंधित असलेल्या बातम्या आपण वाचल्यानंतर आता एक शेवटची प्रभातमध्ये जी बातमी आली, 10वी-12वीच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत. यासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. CBSE आणि अन्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षा कशी काय घेतली जाऊ शकते अशी तोंडी विचारणा न्यायाधीश AM खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या खंडपीठानं मंगळवारी केली होती. त्यानंतर आज 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. त्यामुळे आता ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार हा जो संभ्रमाचं वातावरण जे निर्माण झालं होतं ते आता स्पष्ट झालेलं आहे की आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. तर ह्या सगळ्या राज्यातील घडामोडींचा आपण आढावा घेतला आहे. आता पुणे शहरामध्ये काय नेमकं घडलं आहे काल दिवसभरामध्ये हेही पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे. पुणे शहरामध्ये आता IT ऐट सुरू, अशी एक हेडलाईन आहे. त्यामध्ये IT कंपन्यांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि कार्यालयात बसूनच आपलं काम जे आहे, ऑफिसचं काम आहे, कार्यालयीन काम आहे, ते कार्यालयात बसूनच करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोरोनामुळं IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालेले वर्क फ्रॉम होमचे कल्चर आता कमी होत असून अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर हजर होण्याच्या सूचना केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना. छोट्या कंपन्यांनी मात्र वर्क फ्रॉम होम आणखी काही दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेमकं वर्क फ्रॉम होम का सुरू होतं? तर कोरोनाचा प्रसार रोखता येतो, ऑफिसचं भाडंही वाचतं, पिकअप आणि ड्रॉपही बंद, त्याच्यावरचाही जो खर्च आहे तो वाचतो. यामुळं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. त्याच्यानंतर वीज बिल कमी झालं होतं, देखभालीचा खर्च वाचला, अनेकांची घरून काम करण्यालाही पसंती होती. त्यामुळे एकंदरच वर्क फ्रॉम होम हे कल्चर या करोनाच्या काळामध्ये सुरू झालं होतं. पण आता परत IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता परत कार्यालयात येऊन आपलं काम करावं. मार्चनंतर कशी नेमकी परिस्थिती असणार आहे? तर 40% वर्क फ्रॉम होम असणारे कर्मचारी असतील आणि 60% ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, अशी एकंदर मार्चमध्ये परिस्थिती असणार आहे. सुमारे 200 पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील IT कंपन्या किती आहेत? तर सुमारे 200 कंपन्या आहेत. आणि पुणे पिंपरीमधील ITNs किती आहेत? तर 5 लाख ITNs म्हणजे ITमधले कर्मचारी आहेत ते एकूण 5 लाख कर्मचारी आहेत. या सगळ्यांवरनं आता या सूचना दिलेल्या. छोट्या कंपन्या आहेत त्या अजून काही दिवस घरूनच काम करतील, पण मोठ्या कंपन्यांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
दुसरी बातमी आहे सांडपाणी महापालिकेला रडवणार. काय नेमकं तर प्रक्रिया न करता नदीत सोडल्यास भरावं लागणार दुप्पट शुल्क असं महापालिकेला या जलसंपदा विभागानं सांगितलेलं आहे. दररोज निर्माण होणाऱ्या 100% सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी नदीत सोडल्यास निश्चित केलेल्या दराच्या दुप्पट दरानं शुल्क आकारणी करण्याचे जलसंपदा विभागानं प्रस्तावित केलं आहे. त्यामुळे जायका प्रकल्पास मान्यता मिळाली असली तरी तो कार्यान्वित होत नाही तोपर्यंत महापालिकेला 500 MLD सांडपाण्यावर जलदराच्या दुप्पट दराने शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे ही एक महापालिकेला नवीन काय म्हणतो आपण नवीन वाढीव खर्च येऊ शकतो. अजून हाही प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव मान्यता झाल्यानंतर ह्याची पुन्हा कार्यवाही होईल. नेमकी आता सध्या परिस्थिती काय आहे तर 1000 MLD हे पाणी जे आहे ते दररोज निर्माण होणारं सांडपाणी आहे. 450 ते 500 MLDवर सांडपाण्यावरती प्रक्रिया होते आणि उरलेलं जे पाणी आहे ते थेट नदीमध्ये सोडलं जातं. 10 सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प किती आहेत शहरामध्ये तर 10 प्रकल्प आहेत. त्यामुळे आता जायका प्रकल्पाची कार्यवाही होत नाही, तो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत महापालिकेला हा वाढीव खर्च देण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभाग नेमकी आता काय कार्यवाही करते, नेमके हा जो प्रस्ताव आहे तो नेमका कार्यान्वित होणार का, ते जो प्रस्ताव आहे तो अंतिम त्याला स्वरूप मिळणार का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. हॅलो महापुणेमध्ये बातमी आहे. प्रभाग रचनेवरील हरकतींवर आजपासून सुनावणी होणार आहे. येणाऱ्या ज्या आगामी महापालिका ज्या निवडणूक आहेत त्या प्रभाग रचना त्याची जाहीर झाली आहे आणि त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत. बऱ्याच हद्दींवरती म्हणा किंवा एकंदर प्रभाग रचनेवरती हरकती आलेत. त्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये शहरातील 58 प्रभागांच्या तयार करण्यात आलेल्या प्रारूपावर दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांवर गुरुवारपासून बालगंधर्व रंगमंदिर इथं सुनावणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या सुनावणी दरम्यान हरकत असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्रासह आणि ठरवून दिलेल्या वेळेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. नेमक्या वेळा काय आहेत ते पण आपण बघूयात. 24 फेब्रुवारी म्हणजे आज प्रभाग क्रमांक 1 ते 9 साठी सकाळी 10 ते 11:30, प्रभाग क्रमांक 10 ते 16 साठी सकाळी 11:30 ते दुपारी 1, प्रभाग क्रमांक 17, 18, 19, 20, 30, 31, 33 आणि 35 दुपारी 2:30 ते 4 आणि प्रभाग क्रमांक 27, 28, 29 हे संध्याकाळी 4 ते 6 अशी ही सुनावणीच्या वेळा आहेत. 25 फेब्रुवारीला कसं वेळापत्रक असणार आहे तर प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 24, 25, 26, 41, 42, 43, 45 आणि 46 सकाळी 10 ते 11:30, प्रभाग क्रमांक 37, 38, 39, 40 11:30 ते दुपारी 1, प्रभाग क्रमांक 47, 48, 49, 50, 57 दुपारी 2:30 ते 3:30 आणि प्रभाग क्रमांक 51, 53, 54, 55, 56 दुपारी 3:30 ते 4:30. सर्वसाधारण हरकतीकरता वेळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत. अशा प्रकारे हरकतीवरती आज सुनावणी होणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यानंतर मग अंतिम आराखडा जाहीर केला जाईल किंवा त्याच्यावरती काम केलं जाईल. पुणे प्लसमध्ये बातमी आहे. वनक्षेत्राची होरपळ. ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वनक्षेत्रामध्ये ज्या आगीच्या घटना घडतात, जो वणवा पेटला जातो या संदर्भातली बातमी आहे. वर्षभरात पुणे परिसरात वणव्याच्या 138 घटना झालेल्या आहेत. जाळपट्ट्या निर्मितीचं काम वनविभागाकडून सुरू आहे. वणवे लागण्याचं नेमकं कारण काय आहे तर उन्हाळ्यात गवताळ कुरणं वाळतात, कोरडी हवा येते, उष्णतेमुळे पेटत्या उदबत्तीमुळेही आग लागते, सिगारेट विडी रानावनात भिरकावल्यानंही आग लागते. वनक्षेत्रातील नैसर्गिक वणव्यांचं प्रमाण 15% आहे आणि सुमारे 85% वणवे हे मनुष्याच्या कारणामुळे माणसांमुळेच लागतात किंवा ते मुद्दाम लावले जातात. आता नेमका असा जर वणवा लागला तर कुठं करायचा संपर्क तर वन्यप्राणी वन विभागाशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी वन विभागानं 1926 1926 अशी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. राज्यस्तरीय हेल्पलाईन काही वर्षापूर्वी सुरू केली आहे. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असते. पुणे परिसरात नागरिकांना कुठेही वणवाला आढळल्यास हेल्पलाईनशी संपर्क साधावा असं वनविभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा असे वणवे लागू नयेत यासाठी आपल्याकडून कुठली चूक होऊ नये. सिगारेट म्हणा किंवा कुठलीही जळणारी वस्तू ही वनाच्या या सगळ्या
डोंगर माथ्यावरती किंवा अशा ठिकाणी टाकू नये बेजबाबदारपणे, आणि त्यामुळे जेणेकरून ही आग लागून वनविभागाचं वा वन क्षेत्राचं जे मोठं नुकसान होतं ते टाळावं. बाकी प्रभातमध्ये सुद्धा काही महत्त्वाचं नाही. पुढारीमध्ये बातमी आहे, विलंब भाजपच्या पथ्यावर. आता जो निवडणुकीला जो विलंब झालेला आहे तो सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे, अशा आशयाची बातमी आहे. महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका सत्ताधारी भाजपच्या चांगल्याच पथ्यावर पडल्या आहेत. या निवडणुका वेळेत लागल्या असत्या तर नदी सुधारणा, जायका मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही सत्ताधारी भाजपला करता येऊ शकलं नसतं. त्यामुळं निवडणुकीला नक्की कोणत्या कामाच्या जोरावर समोर जायचं असा प्रश्न उपस्थित झाला असता जर निवडणुका वेळेत झाल्या असत्या तर. चला, काही हरकत नाही. भाजपला या निवडणुकीला झालेला विलंब आहे त्याच्या पथ्यावर पडलेला आहे, आणि म्हणूनच येत्या या मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचा भूमिपूजन आणि मेट्रोचं उद्घाटन वगैरे या सगळ्या कार्यक्रम घेतले जाणारच आहेत. पुण्यनगरीमध्ये काही नाही, शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 2 दिवसांचा हा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे त्या संदर्भातली बातमी आहे. तर एकूणच ह्या पुणे शहरातल्या आणि एकूणच राज्यभरातल्या ज्या घटनांचा आपण आढावा घेतलेला आहे. आज दिवसभर जो फक्त आंदोलन आणि मोर्चे आणि निदर्शनं याच्यानेच गाजला जाणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीकडनं ही निदर्शनं केली जाणार आहेत, आणि भाजपकडूनही नवाब मलिक यांना जी अटक केली त्याच्या समर्थनार्थ निदर्शनं केली जाणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरामध्ये. त्या सगळ्या बातम्या आज दिवसभरात घडतीलच, या घटनाही घडतीलच. त्याचा आढावा आपण उद्या घेऊया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बातमी.